मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमधून सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जेएनएम फर्स्ट स्टुडंटसाठी कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा पेपर बघूया. 4 डिसेंबर 2015चा पेपर आहे हा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे विटॅमिन B1, ह्याला डॅश डॅश म्हणतात, तर यात थायमिन येणार. ठीक आहे. तसेच दुसरं बघा, लोहाच्या कमतरतेमुळे डॅश डॅश होतं, तर यात रक्तक्षय येणार. ब. तिसरं बघा, टेलिव्हिजन हे डॅश डॅश प्रकारचे दृकश्राव आहे, तर यात वरील सर्व तर नाही येणार, यात क येणार. हां, एकने पकने दोन्ही. तसंच चौथं बघा, पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण डॅश डॅश लिटर असते, तर यात क येणार, 1 ते 1.5 मिलीग्राम. आणि 5 बघा, नायासिनच्या कमतरतेमुळे डॅश डॅश होतं, तर पहिले की काय येणार यात. ठीक आहे. तसंच अ गट ब गट बघूया. तर पहिल्या याच्यात आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, तर याला मलेरिया येणार. ठीक आहे. टेस्ट. तसंच संरक्षण अन्न, तर आहे विटॅमिन व मिनरल्स, अ येणार यात. तिसरं बघा, फडाखडू साहित्य व्याख्यान, तर यात ई येणार. ठीक आहे. चौथा आहे उन्हाळा, तर यात सुती कपडे येणार. आणि प्रस्तुती पूर्व काळजी, तर टिटॅनस टॉक्साईड. ठीक आहे. तर पहिल्या याच्यात येणार ब, दुसऱ्या याच्यात येणार अ, तिसऱ्या याच्यात येणार ई, चौथ्या याच्यात येणार क, आणि पाचव्या याच्यात येणार ड. ठीक आहे. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. चला बघूया. पहिला आहे कार्बोदके हे एनर्जीचे मुख्य स्रोत आहे, तर बरोबर आहे. दुसरा, विटॅमिन्स बी कमतरतेमुळे मेकालोब्लास्टिक रक्तक्षय होतं, चूक आहे. तिसऱ्या, आरोग्य शिक्षणामध्ये लेक्चर पद्धती चांगल्या पद्धती असतात, चूक आहे. कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे पाण्याला कायमस्वरूपी जडत्व येते, तर हे बरोबर आहे. आणि पाचवा, आरोग्य शिक्षणामध्ये मोटिवेशन लागत नाही, तर चूक आहे. ठीक आहे. प्रश्न उत्तर बघा कुठले आलेले आहे. टिपालियामध्ये टिपालिया कोणत्याही 3 लिहायचे तुम्हाला 15 मार्काला विचारला जातं. टिपालिया 5-5 मार्काला. प्रदूषण आणि आरोग्य लिहायचे. आरोग्य घडामोडी होणारे अपघात, जागतिक आरोग्य संघटना, डहाई बालमाता आरोग्य कार्यक्रमामध्ये परिचारिकेची भूमिका लिहायची तुम्हाला. यापैकी कुठलेही 3 लिहायचे. तसेच व्याख्या बघा 5 मार्काला विचारलेलं आहे. 1-1 मार्काला कुठलाही 5 लिहायचे. दृकश्राव, आरोग्य पथक, क्वारंटाईन पिरियड, नैसर्गिक आपत्ती, MMR, लसीकरण. ठीक आहे. तसेच इथं फरक स्पष्ट करा आहे. कुठलेही 2 लिहायचं आहे. 10 मार्काला आहे. हार्ड पाणी आणि सॉफ्ट पाणी लिहायचं आहे. हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, नैसर्गिक प्रकाश आणि कृत्रिम प्रकाश. तसंच 4 बघा, खाली प्रश्नाची उत्तरं द्या. अ आहे सिवेज व सुलेज मधील फरक लिहायचा आहे. डासांचा प्रतिबंध करण्यासाठी काय उपाय आहेत ते लिहायचे तुम्हाला. डासाच्या जीवनचक्राचे वर्णन करायचे.
जर वरचं नसेल तर खाचं पण लिहू शकता तुम्ही. जीवनसत्वाची कार्यालयाचे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार व वेगळ्या वयाचे रूपाला दररोज आवश्यक किती ते लिहायचे. जीवनसत्व ची कमतरते प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य परिचारिकेच्या भूमिका लिहायच्या थोडक्यात. ठीक आहे. प्रश्न 5 पण तसाच दिलेला आहे किंवा मध्ये. ग्रामीण आरोग्याचा अनुभव घेताना तुम्ही आरोग्य केंद्रामध्ये गेला असाल त्यावरून खाली प्रश्नाची उत्तरे लिहा. आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सॉर्टिंग पॅटर्न लिहा. आरोग्य केंद्रात ठेवण्यात येणाऱ्या नोंदी यादी लिहा. आरोग्य केंद्राच्या कार्याचे तत्त्व लिहा. आरोग्य केंद्राची कार्य लिहा. ठीक आहे. किंवा जर वरचं तुम्हाला येत नसेल तर तुम्ही खालची पण लिहू शकता. तुम्ही विद्यार्थी परिचारिका म्हणून बेबी क्लिनिकमध्ये शहरी आरोग्याच्या अनुभवाकरता गेला असाल खाली प्रश्नाची उत्तरे. क्लिनिकमधील व्याख्या लिहा. वेगवेगळ्या क्लिनिकच्या प्रकारची यादी लिहा. 5 वर्षाच्या आतील मुलांची शारीरिक तपासणी कशी कराल आणि 1 ते 5 वयोगटातील मुलांमध्ये होणारे आजाराची यादी लिहा. खालील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे तुम्हाला. आन्सर दिलेलं आहे थोड्या प्रमाणात. स्क्रीनशॉट काढून घ्या. जोडेल बघा. ठीक आहे. तसंच टिप्पणी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. व्याख्या वगैरे आहे शॉर्टमध्ये दिलेले आहे. लसीकरण फरक सांगा बघा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.